पछाडलेला जसा म्हणजे तो फरक होता तशाच पैकी हा तुमचा आहे की वेगळा आहे त्यामध्ये? वेगळा आहे. पछाडलेला मध्ये म्हणजे भयातनं निर्माण होणारी कॉमेडी वगैरे हा प्रकार आपण हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये याच्या आधी पाहिलेला आहे. याच्यामध्ये प्युअर जी भीती आहे, भय आहे, त्याच्याबद्दलचं सगळं आहे. आणि मला असं वाटतं की फक्त हसवणे आणि हसवून घेणे इथपर्यंत जी मर्यादित अशी आपली मनोरंजन करून घेण्याची या मनोरंजन करण्याची व्याख्या आहे ती चुकीची आहे. मनोरंजनासाठी सुख पण असतं, दुःख पण असतं, हसू पण असतं, आसू पण असतं, भीती पण असते, उदासी पण असते, जगण्यातल्या अनेक भावना असतात. तर त्याच्यातली प्रामुख्याने भय नावाची, भीती नावाची जी एक गोष्ट आहे ती या वेब सिरीज मध्ये प्रमुख आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर झी 5 मराठी वेब सिरीज पहिल्यांदा आणते आहे. आजपर्यंत आपण वेब सिरीज OTT वर म्हणजे बिहारी ऍक्सेंट मधल्या हिंदी वेब सिरीज पाहिल्या, पार्श्वभूमी असलेल्या, पंजाबी पार्श्वभूमी असलेल्या, गुजराती पार्श्वभूमी असलेल्या, सहसा मराठी पार्श्वभूमी असलेली म्हणजे आपण साऊथच्या मूवीज पण किंवा साऊथच्या वेब सिरीज पण खाली सबटायटल नसले तरी आपल्याला एंटरटेन करून जातात. अनेक वेगवेगळे विषय असतात. त्या लेवलवर झी 5 ने अंधारमाया ही वेब सिरीज प्रोड्यूस केलेली आहे. आणि मला असं वाटतं की कलकत्त्याच्या माणसाला, बिहारच्या माणसाला, पंजाबच्या माणसाला, गुजरातच्या माणसाला सुद्धा विदाउट रिडिंग एनी कॅप्शन्स, मराठी इंग्लिश कॅप्शन्स आणि न कळता भाषा सुद्धा कॅमेऱ्यातनं गोष्ट समजेल इतक्या उत्कृष्ट पद्धतीचं काम अंधार मायामध्ये झालेलं आहे. वाडा में आती है आणि त्या वाड्यात घडणाऱ्या गोष्टी आहेत. तर वाडा हे मेन लोकेशन होतं, मेन लोकेशन वाडा था. और वो इतना आर्ट डायरेक्टर्स ने इतना अच्छे से सजाया हुआ था, तो उसमें वो फीलिंग जो भय, हॉरर, डरावनापन ये सब उस लोकेशन में आ रहा था. तो मुझे ऐसा लगता है कि वो भी एक मेन कैरेक्टर है इस शो का.